राम राम मंडळी, आज आपण बनवतोय एकदम सोप्या पद्धतीने महाराष्ट्रीयन पिठलं. सर्वप्रथम वाटीमध्ये 2 कप बेसन वाटी घ्या. त्यामध्ये आपण लाल तिखट टाकू. लाल तिखट टाकल्यानंतर त्यामध्ये टाकायचं थोडंसं चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी टाकायचं आणि चांगल्या अशा पद्धतीनं हलवून घ्यायचं. आपण त्यामध्ये बेसनच्या गाठी राहणार नाहीत अशा पद्धतीनं आपण ते मिक्सिंग चांगलं करून घेऊ. ते मिक्सिंग झाल्यानंतर आपण गॅसवरती कढई ठेवू. कढईमध्ये थोडं तेल टाकू. तेल टाकल्यानंतर आपण फोडणी द्यायची कशाची तर मोहरीची. मोहरी चांगली खमखमीत भाजून घ्यायची. भाजून झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचे थोड्या प्रमाणात जिरे. जिरे पण चांगल्या पद्धतीनं भाजून घ्यायचे. जिरा आपण टाकल्यानंतर खमखमीत आवाज येऊपर्यंत भाजले. त्यामध्ये टाकायची थोडीशी मिरची टाकल्यानंतर लसूण आणि नंतर कढीपत्ता आणि त्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं. म्हणजे अशा पद्धतीने मिरची चांगली भाजली जाते. त्यानंतर आपण चिरलेला बारीक कांदा टाकायचा. कांदा टाकल्यानंतर चांगला असं मस्तपैकी खालवर करून हलवून घ्यायचं. त्यामध्ये नंतर हळद टाकायची म्हणजे पिठल्याला पिवळसरपणा येतो. त्यानंतर चवीनुसार आपल्याला कोथिंबीर टाका म्हणजे त्या पिठल्याला चांगली चव येते. नंतर आपण गरम पाणी त्यामध्ये थोडं ॲड करू आणि जे मिक्सिंग तयार केलेलं आहे ते आपण त्या कढईमध्ये टाकून घेऊ आणि चांगल्या पद्धतीने ते हलवून घेऊ. हलवल्यानंतर काय होतं, पिठलं घट्ट प्रमाणात तयार होतं. त्यामुळे ते चांगलं असं कंटिन्यू स्टर करायचं. त्या अशा पद्धतीने आपलं झालेलं आहे महाराष्ट्रीयन पिठलं.